नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 10 मे 2025च्या चालू घडामोडी। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। प्रश्न पहिला आहे, कोणत्या वायू रक्षा प्रणालीला सुदर्शन चक्र नावाने ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, S-400 नावाने ओळखले जाते। प्रश्न दुसरा आहे, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र या राज्याने सुरू केले आहे। प्रश्न तिसरा आहे, ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ या राज्याने ज्योती ही योजना सुरू केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये किती शतके आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 12 शतके आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला खेलरत्न अवॉर्ड कधी मिळाला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2020 साली मिळाला होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, सालेम बिन ब्रेक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, येमेन या देशाची। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, महाराणा प्रताप यांची जयंती कधी साजरी केली जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 9 मे रोजी साजरी केली जाते। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, जगातील सर्वात मोठे सायबर सुरक्षा संमेलन GISEC ग्लोबलच्या 14व्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दुबई येथे करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, कोणत्या देशाच्या रॉबर्ट प्रिहोस्ट नवीन पोप ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अमेरिकेचे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिका या देशाचे रॉबर्ट प्रिव्हेस्ट नवीन पोप ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, येमेन देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सालेम बिन ब्रेक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, मार्शल अर्जुन सिंह मेमोरियल हॉकी टूर्नामेंट 2025 किताब कोणी जिंकला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंडियन रेल्वेने जिंकला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, किती वर्षाच्या इतिहासात रॉबर्ट प्रिव्हेस्ट पहिले अमेरिकन पोप ठरले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3000 वर्षाच्या इतिहासात। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रौप्य हे पदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये कोणत्या राज्याने सुवर्णपदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांचे अर्धशतक पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र हे राज्य ठरले आहेत। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। प्रश्न आहे पुढचा नंबर 17, अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई येथे सुरू होणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र मुंबई येथे केव्हा सुरू होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2026 मध्ये सुरू होणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, खालीलपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, INS अर्नाळा। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, INS अर्नाळा युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली असून तिची लांबी किती मीटर आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 77.6 मीटर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. माहेरेराकडे 50,000 ग्रह प्रकल्पाची नोंद करणारे प्रथम राज्य कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन कधी साजरा करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 8 मे रोजी साजरी करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंग उपक्रम कोणत्या सरकारने सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली या सरकारने. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. 26व्या केंद्रीय वित्त आयोगाकडे महाराष्ट्राने केंद्राकडून मिळणाऱ्या कर महसुलात 41% वरून किती टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 50%. पुढचा प्रश्न आहे नंबर 25 आणि शेवटचा प्रश्न आहे. 16व्या वित्त आयोगाची बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहेत. मित्रांनो, हे होते 10 मे 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स. असे जीकेचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना 100% शेअर करा. इथेच थांबूया. धन्यवाद.